भीमरूपी महारुद्रा, भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका, भीमरूपी महारुद्रा। नमस्कार, मी प्राजक्ता राजाराम कारंडे, सध्या 12वीत आहे आणि त्याचसोबत नीट या परीक्षेची तयारी मी सक्सेस कोड अकॅडमी बारामती येथे करत आहे। आज हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आज 1 जुलै अर्थात नॅशनल डॉक्टर्स डे, आणि खरं तर या विषयावर बोलायचं झालं तर मी खास अशी तयारी केलेली नाही, कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञता आहे, ज्या व्यक्तीची जाणीव आपल्याला आहे, त्या व्यक्तीबद्दल बोलताना कुठल्याही प्रकारची तयारी करावी असं मला तरी वाटलं नाही। आणि खरं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार येत असतात आणि या जीवनामध्ये आपल्याला सांभाळणारी बरीच माणसं आपल्यासोबत असतात आणि त्या माणसांपैकीच एक म्हणजे डॉक्टर, जे आपल्याला खूप मदत करतात, आपल्या जीवनाची घडी सांभाळत असतात, आपल्या जीवनाला सांभाळत असतात। आणि खरं तर एक छोटासा प्रश्न विचारेल की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी व्हायचं असतं। सध्याच्या जगात तुम्हाला काय वाटतं, काय व्हायचं असेल माणसांना? इंजिनियर, कलेक्टर, डॉक्टर, पेंटर, ॲक्टर? नाही, तर प्रत्येकाला समाधानी व्हायचंय, आनंदी व्हायचंय, सुखी व्हायचंय आणि आरोग्यपूर्ण। आता आरोग्यपूर्ण म्हटल्यानंतर 2 प्रकारचं आरोग्य असतं, एक म्हणजे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य। आता आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की पूर्वीची माणसं कशी 100-100 वर्ष जगायची, पण आता या जगात असं उदाहरण आपल्याला सापडत नाही। याचं कारण म्हणजे पूर्वीची माणसं वर्कआउट नाही, पण त्यांचं कामच एक वर्कआउट असायचं आणि त्यांचं जेवण देखील सकस असायचं आणि त्यांना कुठलाही प्रकारचा मोह नसायचा। पण आत्ताच्या माणसांमध्ये शारीरिक किंवा मानसिक तब्येत वाढवण्यापेक्षा अधिक सुखाची तब्येत वाढवली जाते आणि असा मोह असला तर मग आपण आजारी पडतो आणि आपल्याकडे एकमेव पर्याय उरतो, तो म्हणजे डॉक्टर। आणि अर्थात डॉक्टर हे दैवत आहे, डॉक्टर्स आर कम आफ्टर गॉड असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे, कारण आपल्या कार्डिओग्रामवरची जी झिगझॅग लाईन आहे ती सरळ न करता ती नेहमी झिगझॅग ठेवण्याचं काम डॉक्टर करत असतं। त्यामुळे डॉक्टरांचं महत्त्व आपल्या जीवनात खरंच खूप महत्त्वाचं आहे। डॉक्टर्स म्हटलं तर फक्त नर्सेस किंवा वैद्यकीय कर्मचारी नव्हे, तर जे सोशल वर्कर्स आहेत, जसं की बाबा आमटे, डॉक्टर प्रसाद बाबा आमटे, या व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे यांचं कार्यच इतकं मोठं आहे की या 2 मिनिटांमध्ये थोडकं काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आनंदवन किंवा त्यांचं कार्य हेच आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे, कारण पुण्यात शिकलेली माणसं सगळं सुख, गाडी, बंगला या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एखाद्या झोपडीत राहायला जातात, आदिवासींसाठी आपलं पूर्णपणे आयुष्य अर्पण करतात। मला असं वाटतं की यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं। खरं तर ही माणसं आपल्या प्रेरणास्थानी असली पाहिजे। आणि आज डॉक्टर्स डे, अर्थात आपण डॉक्टरांचं काम हलकं करायला हवं। आता जो काळ सुरू आहे कोविडचा, या काळामध्ये आपल्याला डॉक्टरांची किंमत आणि त्यांचं महत्त्व खरंच किती मोठं आहे हे कळून येतं। खरं तर त्यांना मदत करणं म्हणजे अर्थात दवाखान्यात जाऊन त्यांना हातभार लावणं असं अर्थात अपेक्षित नाही, तर आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे। याचा फायदा तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, अर्थात पूर्ण समाजाला आहे आणि त्यामुळे हीच मदत आहे जी आपण डॉक्टरांना करू शकतो। आणि त्यासाठी सगळ्यांनी दररोज व्यायाम करावा, त्यानंतर सकस अन्न खावं। हे झालं शारीरिक। आणि मानसिक आरोग्यासाठी सगळ्यांनी, आता फार वेळ आपल्याला मिळतोय, घरी बसून आहोत, तर मला असं वाटतं की जुनी पडलेली पुस्तकं असतात, जुने चित्रपट आहेत किंवा पेटी, बासरी याच्यावरची धूळ आता बाजूला सारून आपण सतत रियाज करायला हवा आणि खरं तर आपली मानसिक तब्येत सुद्धा सुधारेल आणि हीच मदत आपण करू शकतो। तर सगळ्यांना मी नॅशनल डॉक्टर्स डेच्या खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद।